नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 5 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे स्वानंदी आता काय करू शकते, स्वानंदीची जी ताकद आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस झालं हे छलकपट करणारी मल्लिका जी आहे तिची स्वानंदी कशा पद्धतीने वाट लावणार ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा नवीन प्रोमो आपल्या भेटीला आलेला आहे, तर तो आपण पाहूया. इकडे आजी स्वानंदीला म्हणत असते की स्वानंदी, हा अंगारा गुरुजींनी दिलेला आहे, तर हा अंगारा घेऊन जा आणि तुमच्या दोघांनाही लाव. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, कारण तुमच्यावरती जे संकट आलेलं होतं त्यासाठी मी गुरुजींना सांगितलेलं होतं आणि या संकटातून मार्ग काढण्यासाठी गुरुजींनी हे सांगितलेलं आहे असं आजीने सांगितलेलं असतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो. स्वानंदी आता तो अंगारा घेते आणि तो अंगारा घेऊन आता रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर ती समरच्या मागे लागलेली असते. समरला बोलत असते की हा अंगारा आजीने दिलेला आहे. पण समरच्या अंगात किती मस्ती आहे ते आपल्याला माहितीच आहे. समरला कुठल्या गोष्टी शांतपणे ऐकूनच घ्यायच्या नसतात. समर मात्र फक्त आरडाओरडाच करत असतो आणि स्वानंदीला तो बोलत असतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते की अहो, काय चाललंय हे तुमचं? तुम्हाला शांत आणि सरळ माझ्याशी बोलायचंच नाही आहे का? कारण तुम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन नवीन गोष्टी शोधून काढत असता आणि माझ्याशी फक्त भांडत असता. तेव्हा तो अंगारा तिथं ठेवते आणि समरला म्हणते की तुम्हाला लावून घ्यायचं आहे ना, तुमची तुम्ही लावून घ्या जेव्हा लावून घ्यायचं आहे तेव्हा. तर इकडे समर आणि स्वानंदी दोघंही एकाच वेळी घ्यायला जातात आणि दोघांचीही टक्कर होते. त्यानंतर दोघंही आता हात धरून बसलेले असतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वानंदी आणि मल्लिका दोघी छान तयार झालेले आहेत. घरामध्ये सुंदर असं डेकोरेशन आहे. एवढी छान तयारी केलेली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी असं सेलिब्रेशन आहे. परंतु मल्लिका तिथं आलेली असते आणि मल्लिका जेव्हा तिथं आलेली आहे तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते की गेली 25 वर्ष या घरावरती माझी सत्ता होती आणि इथून पुढेही माझीच सत्ता चालणार आहे. म्हणजे स्वानंदीच्या समोर मल्लिकाचं हे जे बोलणं आहे त्यातून या गोष्टी क्लिअर होत आहेत की मल्लिका ही जी आहे ती वाईट भावनेने हे सगळं करत आहे. आता मात्र स्वानंदी शांत राहत नाही. स्वानंदी म्हणते सत्ता बदल व्हायला 25 दिवसही पुरेसे असतात आणि सत्ता बदल लवकरच होऊ शकतो. म्हणजे स्वानंदीच्या समोर मल्लिकाचा खरा चेहरा आलेला आहे आणि मल्लिका काय करत आहे, नक्की गोष्टी कशा पद्धतीने करत आहे, समरला कसं फसवत आहे, हे सगळं स्वानंदीच्या समोर आलेलं आहे. आणि स्वानंदी मात्र भयानक अशी चिडलेली आहे. स्वानंदीला खूप राग आलेला आहे आणि स्वानंदीने आता ठरवलेलं आहे की आता शांत राहायचं नाही. या घरासाठी, या घरातील लोकांच्या हितासाठी, माझ्या नवऱ्यासाठी आणि त्याचबरोबर माझ्या भावाच्या संसारासाठी जे काय करायचं आहे ते मी करणार आहे. आणि लवकरच सत्ता बदल होताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे जी स्वानंदी शांत बसून सगळं ऐकून घेत होती, विश्वास ठेवत होती, जी मल्लिका प्रत्येक वेळेस गोडगोड बोलणारी वाटत होती, त्या मल्लिकाचा खरा चेहरा आता स्वानंदीच्या समोर आलेला आहे. तर नक्की हे सगळं कशा पद्धतीने होणार, मल्लिकाची कशी वाट लागणार, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलशी नक्की सबस्क्राईब करा, चॅनलशी कनेक्ट राहा आणि चॅनलवरती असे लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळत जातील. थँक्यू.